नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने केली. यावेळी स्थानिक आमदार निधीतून शासन निर्णयानुसार 30 लाख रुपयांचा निधी तात्काळ दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे निर्देश प्रशासनाने सर्व आमदारांना द्यावेत, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यासोबतच निराधार व दिव्यांग योजनांसाठी असलेल्या अटी शिथिल करून वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 वरून 1 लाख रुपये करावी आणि शासन निर्णयानुसार दिव्यांगांची पेन्शन 1,500 रुपयांवरून 2,500 रुपये झाली असूनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने ती तातडीने लागू करावी, या मुद्द्यांवर संघटनेने आवाज उठवला. यावेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. कविता पवार, मी प्रहार अपंग क्रांती संस्थेची महाराष्ट्र राज्य सहखजिनदार असून आमच्या आज इथं उपस्थित जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी आहेत, भटू चौधरी आहेत, मुस्ताक शेख आहेत, तसेच संजय पाटील साहेब आहेत. असे बरेच आमचे दिव्यांग आलेले आहेत. तर आजपर्यंत दिव्यांगांचे 1991चाही कायदा झाला, त्याच्यानंतर 2016चाही कायदा आला, परंतु तरी दिव्यांगांना मागण्या या मागाव्याच लागत आहेत. आता ज्या आहेत आमच्या मागण्या, तर त्या मागण्या विशेष करून अशा आहे की आम्ही जे आपले शासन निर्णय आहे त्यानुसार आम्ही दिव्यांगांना सहाय्यक रुपये 30 लाख शेवटीचा निधी वापरण्याची तरतूद आहे, परंतु आमदार निधीतलं, परंतु आजपर्यंत तो निधी वापरला गेला नाही. तसा आमचे जे आहे माननीय कुणाल बाबाजी त्यांनी काल एक कार्यक्रम केला, पण तरीही जो कायदा आलेला आहे 2011 पासून तर आतापर्यंतचा जो निधी तो वाटप झालेला नाही. वास्तविक पाहायला गेला तो हा निधी दरवर्षी खर्च झाला पाहिजे, परंतु आमदार लोक, खासदार लोक हा निधी वाटप करत नाही. त्यामुळे दिव्यांगांवर खूप मोठी एक गदा आलेली. निदान त्यांच्यावाले ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तरी त्याच्यातनं वाटल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरी आमची आहे की जी 25 वर्षाची अट आहे ती रद्द करावी निराधारांची योजनेसाठी. त्याच्याने काय होतं की दिव्यांगांची मुलं मोठे झाल्यानंतर त्यांना ती संजय गांधीची योजना रद्द होते, ते श्रावण बाळामध्ये जातात, परंतु श्रावण बाळामध्ये जाताना रेशन कार्डवर त्या मुलांची नावं असल्यामुळे ती रद्द होऊन जाते. तर त्याच्यामुळे असं झालं नाही पाहिजे, कारण आजकाल आपण बघतोय कोणते मुलं आई वडिलांना सांभाळून राहिलेत. त्यामुळे ती आमची अट ती रद्द करण्यात यावी. त्याचप्रमाणे जी पेन्शनची वाढ आहे, माननीय आमचे बच्चू भाऊ कडू यांच्या मार्फत 2,500 रुपये झालेले, परंतु आज देखील काही दिव्यांगांच्या खात्यात फक्त 1,500 पडताय, काहींचे 2,500 पडताय. त्यासाठी पण आम्ही प्रयत्न केले, डीबीटी पाहिजे, परंतु डीबीटी होऊन सुद्धा दिव्यांगांच्या खात्यात 1,500च पडताय. तर असं न होता रोग बाहेठोक, आता लाडक्या बहिणीची योजना चांगल्या घरातल्या महिला पण घेत आहेत, त्यांना रोग बाहेठोक दिलं जाते. मग दिव्यांगांवर असं का घडल्या जातो, का अन्याय केला जातो दिव्यांगांवर, मग का दिव्यांगांना घडी आंदोलन उपोषण करावं लागतं. तर ही वेळ येऊ नये म्हणून आमच्या ह्या मागण्या आहेत. तशा तर बऱ्याच मागण्या आहेत, पण आजच्या तारखेला आम्ही या 3 मागण्या मान्य करतो. जर आमच्या या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आम्हाला इथे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल. आणि मला तसं वाटतं ना की दिव्यांगांपैकी कोणाला तरी आत्मदहन करावं लागेल, त्यावेळीच आमच्या मागण्या मान्य होतील असं मला वाटत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.